या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समानार्थी शब्द। मराठी भाषेत पुष्कळदा एका शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरला जातो, त्यामुळे आपल्या शब्दसंपत्तीमध्ये भर पडते। अशा समानार्थी शब्दांचा संग्रह करून ठेवण्याची सवय शालेय वयात लावून घ्या। त्याचा अभ्यास करा। एका शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरला जातो, अशा शब्दाला समानार्थाचे शब्द म्हणतात। उदाहरणार्थ, समुद्र या शब्दासाठी सागर, सिंधू, रत्नाकर, जलधी, पयोधी, जलनिधी हे समानार्थी शब्द आलेले आहेत। प्रश्न आहे, रिकाम्या जागी पर्यायातील अचूक समानार्थी शब्द शोधून लिहा। इथे एक वाक्य दिलेलं आहे, उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात डॅश डॅश चे नाव सर्वप्रथम घेतले जाते। आता पहिला पर्याय इथं भ्रमर। भ्रमर म्हणजे भ्रमर हा भुंग्याचा समानार्थी शब्द आहे। भुंगा। आणि विहंग आणि खग, विहंग आणि खग हे दोन शब्द पक्षासाठी असतात। पक्षाचे समानार्थी शब्द आहेत। पक्षाचे समानार्थी शब्द। आता उद्योगी आणि शिस्तप्रिय। उद्योगी शिस्तप्रिय म्हणजे मुंगी, आणि मुंगीसाठी इथं हा शब्द आलेला आहे पिपिलिका। पिपिलिका हा शब्द मुंगीसाठी समानार्थी शब्द आलेला आहे, त्यामुळं उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात पिपिलिकाचे नाव सर्वप्रथम घेतले जाते। हा पिपिलिका मुंगीसाचा समानार्थी शब्द आहे। मुंगीसाठी आलेला समानार्थी शब्द पिपिलिका, त्यामुळे इथं येणार आहे गाळलेल्या जागी योग्य शब्द येणार आहे पिपिलिका। दुसरं उदाहरण आहे, पोळ्याच्या दिवशी टिंबाटिंबा सजवून मिरवत नेतात। पोळ्याच्या दिवशी टिंबाटिंबा सजवून मिरवत नेतात। 4 पर्याय दिलेले आहेत। आता इथं पहिला पर्याय मेष। मेष म्हणजे मेष हा मेंढ्याचा समानार्थी शब्द आहे, मेंढा। धेनू, धेनू म्हणजे हा गाईचा समानार्थी शब्द आहे। आणि अश्व, अश्व म्हणजे घोडा, घोड्याचा समानार्थी शब्द आहे अश्व। आता पोळासण, पोळासण असतो कोणाचा? बैलांचा। पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून मिरवत नेतात। आता इथं बैल हा समानार्थी शब्द आलेला नाही, आणि बैलासाठी समानार्थी शब्द आलेला आहे वृषभ। वृषभ हा शब्द कशासाठी? बैलासाठी आलेला आहे, त्यामुळे पोळ्याच्या दिवशी वृषभांना सजवून मिरवत नेतात। अशा पद्धतीने हे वाक्य पूर्ण होणार। पुढचं उदाहरण आहे बघा, कोसळणाऱ्या धारा सारी टिंबाटिंबा धुवून टाकत होत्या। आता इथं 4 पर्याय दिलेले आहेत। इथं रस्ता, मार्ग आणि पथ हे समानार्थी आहेत। वाट याचे समानार्थी शब्द आहेत रस्ता, मार्ग, पथ। आणि त्यातील हा धरित्री, धरित्री हा शब्द आहे हा जमीन या अर्थाने आलेला आहे, जमीन। मग कोसळणाऱ्या धारा सारी जमीन धुवून टाकत होत्या, त्यासाठी शब्द आलेला आहे धरित्री, समानार्थी शब्द आहे धरित्री। कोसळणाऱ्या धारा सारी धरित्री धुवून टाकत होत्या, त्यामुळं योग्य शब्द आहे याच्यातले हे तिन्ही शब्द रस्ता, मार्ग, पथ हे एकाच शब्दाचे वाट याचे समानार्थी शब्द आहेत, आणि त्यातला वेगळा शब्द आहे धरित्री। आणि हा ह्या वाक्याशी पण वाक्यात योग्य पद्धतीनं बसला जातोय। कोसळणाऱ्या धारा सारी धरित्री धुवून टाकत होत्या, त्यामुळे या वाक्याला उचित शब्द आहे। खालील शब्दांचे समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून अचूक शोधून लिहा। सूर्य, सूर्यासाठी समानार्थी शब्द आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे। तर इथं बघा पर्यायात मार्तंड, शशी, सोम आणि इंदू। शशी म्हणजे हा हा शब्द हे चंद्रासाठी आहे, चंद्राचा समानार्थी शब्द आहे। सोम हाही चंद्रासाठी, आणि इंदू, शशी, सोम आणि इंदू ही तर चंद्राची नावे आहेत, आणि सूर्याला मार्तंड हा शब्द आहे। सूर्याचा समानार्थी शब्द कोणता आहे?
मार्तंड. मार्तंड हा शब्द बरोबर आहे. यातला दुसरा प्रश्न बघा, सोने आणि सोने या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द इथं शोधायचा आहे. सोनेला समानार्थी नसलेला शब्द, सुवर्ण म्हणजे सोने, कांचन म्हणजे सोने. आता चांदी हा शब्द वेगळा आहे आणि हेम म्हणजे पण सोने, म्हणजे सोन्याचे सुवर्ण, कांचन आणि हेम हे 3 समानार्थी शब्द आहेत. मग सोन्याचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? चांदी. चांदी हा शब्द समानार्थी नसलेला शब्द आहे, त्यामुळे योग्य पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न आहे लढाई. लढाई याच्यामध्ये सुद्धा समानार्थी नसलेला शब्द पर्यायामधनं शोधायचा आहे. याच्यामध्ये लढाईसाठी 3 पर्याय योग्य असणार आहेत आणि 1 पर्याय अयोग्य असणार आहे. लढाई म्हणजे समर, बरोबर आहे. समर हा लढाईचा समानार्थी शब्द आहे. युद्ध म्हणजे लढाई समानार्थी शब्द आहे. संग्राम म्हणजे पण लढाई समानार्थी शब्द आहे. आणि आरमार, आरमार हा लढाईचा समानार्थी शब्द नाही, त्यामुळं लढाईसाठी समानार्थी नसलेला शब्द पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून अचूक शोधा. इथं समानार्थी शब्द दिलेला आहे तलाव आणि तलावचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. पर्याय दिले जलदी, अवनी, रत्नाकर आणि कासार. जलदी, जलदी हा समुद्राचा समानार्थी शब्द आहे, समुद्र. अवनी म्हणजे धरती, हा पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे. अवनी म्हणजे पृथ्वी, पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे. रत्नाकर, रत्नाकर हा समुद्राचा समानार्थी शब्द आहे. आणि कासार, कासार हा तलावासाठी, तलाव, तलावाचा समानार्थी शब्द आहे, त्यामुळे तलावासाठी समानार्थी शब्द आहे कासार. कासार हा शब्द अचूक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. पहिला पर्याय क्षीर, क्षीरचा समानार्थी शब्द आहे दूध. संदेश, निरोप, नभ, गगन. चौथा पर्याय सुगम, अवघड. यातील चुकीची जोडी आपल्याला शोधायची. इथं बघा, क्षीरचा अर्थ दूध असा समानार्थी शब्द आहे. संदेश म्हणजे निरोप, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. नभ म्हणजे गगन, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. आणि आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. सुगम, सुगमचा समानार्थी शब्द सुलभ किंवा सोपा. सुगमचा समानार्थी शब्द आहे सुलभ, सोपा. हे 2 समानार्थी शब्द आहेत. आणि अवघड हा विरुद्धार्थी शब्द आहे, त्यामुळे चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न बघा, याच्यामध्ये सुद्धा 4 पर्याय आहेत. बंधू, भ्राता, विलग, अलग, राघू, मैना, शक्ती आणि सामर्थ्य. शक्तीचा समानार्थी सामर्थ्य. याच्यामध्ये सुद्धा बंधूचा समानार्थी शब्द भ्राता हा बरोबर आहे. विलग म्हणजे अलग, हे पण बरोबर आहे. राघू मैना, राघू मैना ही चुकीची जोडी वाटते. शक्ती म्हणजे सामर्थ्य, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. आणि इथं समानार्थाच्या जोड्या अचूक दिलेल्या आहेत, 1, 2 आणि 4 नंबरच्या. या राघू आहे, या राघूचा अर्थ समानार्थी काय होतो? रावा, पोपट, शुक आणि कीर हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. मैना, राघू मैना ही जोडी चुकीची आहे. यानंतर पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. इथं एक शब्द दिलेला आहे मलूल आणि खाली पर्याय आहेत 1, 2, 3, 4. या 4 पैकी याचा योग्य समानार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे. मलूल म्हणजे या शब्दाचा अर्थ होतो निस्तेज. मलूल म्हणजे निस्तेज, मलूल म्हणजे निस्तेज. मलूलचा इथं सुखी हा नाही येणार, आनंदी पण नाही येणार, दुःख पण नाही येणार. मलूलचा समानार्थी शब्द येणार आहे निस्तेज. यानंतर पुढचा आहे चांदणे. याचा सुद्धा आपल्याला समानार्थी शब्द पर्यायामधनं शोधायचा आहे. तर पहिला पर्याय सविता. सविता हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे. सुधा हा अमृताचा समानार्थी शब्द आहे, अमृत.
आणि प्राची, तसंच सविता, सुधा, प्राची ही मुलींची नाव आहेत, हे पण आहे. आणि मग चांदणे या शब्दासाठी ज्योत्स्ना हा समानार्थी शब्द आहे. चांदणेसाठी कोणता शब्द आहे? ज्योत्स्ना हा समानार्थी शब्द आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द अचूक लिहा. आता अधोरेखित केलेलं वाक्य बघा. वाघाने हरणाची शिकार केली. यात वाघाने याला अधोरेखित केलेलं आहे, म्हणजे आपल्याला वाघ या शब्दासाठी समानार्थी शब्द शोधायचा आहे. आता हा वनराज म्हणजे सिंह, सिंहाचा समानार्थी शब्द आहे. केसरी म्हणजे पण सिंह, सिंहासाठी समानार्थी शब्द आलेला आहे. मृग म्हणजे हरिण, मृग हा हरणासाठी आलेला शब्द आहे, हरण. आणि व्याघ्र म्हणजे वाघ, वाघाने हरणाची शिकार केली म्हणजेच वाघासाठी समानार्थी शब्द आलेला आहे, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा बघा वाक्य. वीज आणि पाणी यांची बचत काळाची गरज आहे. आता इथं वीज या शब्दाला अंडरलाईन केले, अधोरेखित केले, म्हणजे आपल्याला वीजचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. आता इथं हे बघा जीवन, सलील आणि जल हे सर्व पाण्यासाठी समानार्थी शब्द आहेत. हे कशाचे शब्द आहेत? पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. जल म्हणजे सुद्धा पाणी, पाणी या शब्दाला जीवन, सलील आणि जल असं म्हणतात. आणि वीज या शब्दाचा समानार्थी शब्द इथं आलेला आहे चपला, वीजचा समानार्थी शब्द आहे चपला. यानंतर पुढचं उदाहरण बघा. उद्यानातील फुले तोडू नका. आता इथं फुले या शब्दाला अंडरलाईन केलेले, अधोरेखित केलेलं आहे. खाली 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायापैकी याचा योग्य समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. आता फुलेचा समानार्थी शब्द फळे हा नाही होऊ शकत. गुलाब हे तर फुलाचं नाव आहे. सुमन आणि झाडे म्हणजे झाडे हे वेगळंच आहे, त्यामुळे फुलाला समानार्थी शब्द आहे इथं सुमन म्हणजे फुल, त्यामुळे याच्यातला फुलेसाठी समानार्थी शब्द आलेला आहे सुमन. यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे काय? चित्राच्या जागी योग्य समानार्थी शब्द निवडा. आता इथं वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यात मध्ये चित्र आहे. पाण्यात राहून, इथं माशाचं चित्र आहे, म्हणजेच पाण्यात राहून माशाशी वैर करू नये असं हे वाक्य आहे. आणि इथं हा चित्र जे दिलंय त्या चित्रासाठी आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. चित्र माशाचे आहे आणि माशाचा समानार्थी शब्द मीन असतो. माशाला समानार्थी शब्द मासा म्हणजे मीन. आता इथं बघा, हे कर्क, कुंभ आणि वृश्चिक ही तर राशींची नाव आहेत. राशी आहेत ना, त्या राशींची ही नाव आहेत. मीन पण रासच आहे, पण हे कशासाठी? माशासाठी हा समानार्थी शब्द इथं आलेला आहे. त्यामुळे हे कर्क, कुंभ, वृश्चिक ही सर्व, मीन सुद्धा राशीचंच नाव आहे, पण इथं ह्या माशासाठी मीन हा शब्द आलेला. यानंतर पुढचा प्रश्न बघा. झाडे आपले मित्र आहेत, त्यांना तोडू नका, त्यांना जगवा. आता इथं झाड या चित्रासाठी आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. झाडासाठी बघा वेली, झाडाचा समानार्थी शब्द तर वृक्ष असतो, त्यामुळं वेली, प्राणी, पक्षी हे येणार नाही. झाडाचा समानार्थी चित्र झाडाचं आहे, त्यामुळं झाडाला समानार्थी शब्द वृक्ष, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील समानार्थी शब्दांच्या पर्यायातून पाहुणा शब्द ओळखा, म्हणजे वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. इथं 3 पर्यायांचा अर्थ एकसारखा असणार आणि एक पर्याय वेगळा असणार आहे. पहिला पर्याय बघा, झेंडा, स्तंभ, ध्वज आणि निशाण. याच्यामध्ये झेंडा, ध्वज आणि निशाण हे समानार्थी शब्द एकाच गटातले आहे आणि त्यामुळे याच्यातला पाहुणा शब्द आहे स्तंभ. झेंडा, ध्वज, निशाण हे एकाच गटातील शब्द आहेत, त्यामुळे पाहुणा शब्द आहे स्तंभ. दुसरा बघा, सोबती, सवंगडी, दोस्त आणि भ्राता. आता हे सोबती, सवंगडी आणि दोस्त हे एकाच गटातले आहेत आणि भ्राता हा पाहुणा शब्द आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4
हा पाहुणा शब्द म्हणजे वेगळा शब्द आहे. सागर, दर्या, दिनकर आणि रत्नाकर. आता इथं सागर, दर्या आणि रत्नाकर हे एकाच गटातले समानार्थी शब्द आहेत आणि दिनकर म्हणजे सूर्य. दिनकर हा पाहुणा शब्द आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. खालील शब्दांना योग्य पर्याय निवडा. इथं शाळा आणि विद्यामंदिर हे समानार्थी शब्द आहेत आणि यासाठी असणारा पर्यायातला समानार्थी शब्द शोधायचा आहे. बालोद्यान, ज्ञान मंदिर, देवालय आणि महाविद्यालय. तर याच्यामध्ये शाळा आणि विद्यामंदिर यासाठी समानार्थी असणारा शब्द आहे ज्ञान मंदिर, पर्याय क्रमांक 2. दुसरा प्रश्न आहे सूर्य, भास्कर. सूर्य आणि भास्कर हे दोन समानार्थी शब्द आहेत, सूर्याचेच नाव आहेत ती. आणि इथं पर्याय आहेत रवी, सुधांशु, निशानाथ, सोम. तर सुधांशु, निशानाथ ही चंद्रासाठी आलेली आहेत. रवी यासाठी समानार्थी शब्द आहे रवी. सूर्य, भास्कर, रवी योग्य पर्याय. गौरव, सन्मान याचा समानार्थी शब्द पर्यायामधनं निवडायचा आहे शुभेच्छा, सत्कार, बक्षीस, सदिच्छा. गौरव सन्मान म्हणजे सत्कार हा त्याचा योग्य पर्याय आहे. डोळा, नयन. आता इथं पर्याय दिलेले आहेत कर, नेत्र, बाहू आणि कर्ण. तर नेत्र हा त्याचा समानार्थी शब्द येतोय. वारा, वात यासाठी पर्याय आहेत सागर, तरु, जल, पवन. वारा, वात म्हणजे त्याचा समानार्थी शब्द आहे पवन.